नमस्कार, कृपा माऊली या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्यानिमित्त आम्ही आज स्वामींच्या मठात जाणार आहोत त्यांच्या दर्शनासाठी, जे की बोळींजला आहे, विरार वेस्टला। आणि बोळींजला येण्यासाठी ना सर्वात आधी आपल्याला विरार वेस्टला उतरावं लागतं आणि विरार वेस्टवरनं शेअर रिक्षा भरपूर प्रमाणात तिथे जाण्यासाठी मिळतात आणि बोळींज नाक्याला उतरल्यानंतर वॉकिंग डिस्टन्स करून आपण 2 ते 3 मिनिटात त्या मठापर्यंत पोहोचू शकतो। जागोजागी त्याचे बोर्ड सुद्धा लावलेले आहेत किंवा कोणाला जरी तुम्ही विचारलं तरी कोणीही सांगेल। एका सोसायटीमध्ये ते मठ आहे, असं खूप सुंदर असं मठ आहे ते। तर आज आम्ही चालू आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी, तर तुम्हीही आमच्याबरोबर दर्शनासाठी चला, भेटू आपण। तर आता आपण आलेलो आहोत मठामध्ये। बघा समोर जे दिसतंय ना ते मंदिर आहे, पद्मावती नगर इथे आपण आलेलो आहोत बोळींज इथून। सोसायटीच्या आतमध्ये आहे मंदिर आहे। हा जो दिसतो तो सर्व आजूबाजूचा परिसर आहे मंदिराचा। काहीतरी कार्यक्रम सुद्धा येते त्या ठिकाणी यांच्या सोसायटीमध्ये, गुढीपाडव्यानिमित्त काहीतरी कार्यक्रम सुद्धा आहे। हे बघा बाजूला। आणि इथं स्वामींचं प्रकट दिन आहे ना, त्यानिमित्तही वाटतं 16/8ला, म्हणून हे सर्व तयारी चालू आहे। स्वामींच्या मठात प्रवेश केल्यावर स्पीकरवर हळू आवाजात स्वामी नामाचा जप लावला आहे, त्यामुळे मन एकदम प्रसन्न वाटत आहे। मठात 2 छोट्या मूर्ती आहेत। स्वामींच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पांची मूर्ती आहे व उजव्या बाजूला मारुती रायाची मूर्ती आहे। तसेच पहा, समोरच्या खांबांवरही किती सुंदर असं कोरीवकाम केलं आहे। हा जो मठ आहे हा जवळजवळ 3 वर्षापूर्वी बांधला गेलेला आहे। स्वामींची मूर्ती इतकी सुबक आहे की ती स्वामींकडे पाहून आपल्याला आपले सारे कष्ट व दुःख हरपल्यासारखे वाटते। तुम्ही इथे जरूर या स्वामींच्या दर्शनासाठी आणि तुम्हालाही असा सुखद अनुभव अनुभवायला मिळेल।
चला आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा येऊ असंच काहीतरी नवीन घेऊन तुमच्या भेटीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.